नमस्कार मित्रांनो, मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याकडं भरपूर शेतकरी भरपूर प्रमाणामध्ये ज्यावेळेस ऊस निघून जातो त्यावेळेस पाचट हे जाळून टाकतात. पण पाचट जाळण्यापेक्षा पाचटाला जर आपल्या शेतामध्येच तुम्ही कुजवलं तर त्याचा माझ्या मते शेणखत म्हणजे नाही जरी टाकलं तरी पाचटाचा जेवढा खत होतो म्हणजे तेवढा प्रभाव पडतो असं वाटतं. म्हणजे जेवढं शेणखत जरी तुम्ही वापर टाळत असाल आणि पाचट जर कुजवलं तर मग ते त्या शेताची तशी कस वाढते सांगण्याचा उद्देश म्हणजे. पण सहसा आपल्याकडचे जवळजवळ आमच्या इकडं तर 80% 90% विधारा शेतकरी पाचट जाळून टाकतात. तर आणि विशेष तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अगोदरच्या काळामध्ये जरा ते टोळ्या वगैरे ऊस तोडत होत्या, पण आता तसं पण राहिलं नाही. आता हार्वेस्टर आलेले आहेत, हार्वेस्टरमुळे ऑटोमॅटिक कुट्टी होते. आता हा जो प्लॉट आहे याची ऑटोमॅटिक कुट्टी झालेली आहे. आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे काय माहिती आहे का, फक्त आता हा जो बांध आहे म्हणजे बेड आहे, ह्या बेडवर आता हे ऊसाचे खोड आहेत, एवढं कटर वगैरे तर ऑटोमॅटिक झालेलंच आहे. आता हे 2 दिवसापूर्वी आपला ऊस गेलेला आहे, तर ह्याच्यावर फक्त आपल्याला आहे ना हे असं फक्त साईडला सारून घ्यायचे. एक दिवस जरी 2-3 माणसं लावलो ना आपण, किंवा मग घरीच असतील म्हणजे माणसं, तर हे होऊन जाते. हे असं फक्त आपल्याला बेड रिकामं करायचे, म्हणजे जिथून आपले खोडं आहेत ह्याच्यावर सूर्यप्रकाश पडला की ते फूट करायला चांगलं चालू होते. आणि याला सुरुवातीला 1 महिना ते 1.5 महिना स्प्रिंकलरनी पाणी द्यायचं. आणि ह्याच्यामध्ये आता बाजारामध्ये आहे ना भरपूर प्रमाणात खतं निघालेले आहेत. ते खतं जर ह्याच्यावर आपण फेकलं तर हे पाचट जवळजवळ 2 महिन्यामध्येच पूर्ण असं गायब होतं, म्हणजे कुजून पूर्ण त्याचा खात बनून जातो. आणि दुसरी गोष्ट, गांडूळं पण होतात शेतामध्ये, त्याच्यामुळं पण म्हणजे जमिनीचा pH चांगला वाढतो, त्याचा फायदा ऊसाला होतो. आपल्याला रासायनिक खत कमी लागतो, त्याच्यासाठी आपण पाचट जाळण्यापेक्षा आहे ना कुजवलेलं खूप चांगलं आहे. आता बघा इकडं आपल्या शेजाऱ्यांनी 2 दिवसाखालीच पाचट जाळलेलं आहे. त्यांनी दरवर्षी जाळतात, पण आपण यावर्षी असं नाही करणार आहोत. गेल्या वर्षी पण आमच्या इथं घरी ऐकले नाहीत, आमच्या घरच्यांनी जाळून टाकले, पण ते आपल्याला पास नाही पडत. पण ते कसं असते, पूर्ण माल कापून नसतो ना, मग शेताला नुसतं रासायनिक खत नाही जमत. आपल्याकडं जवळ जर ह्या प्रमाणात खात असेल, म्हणजे पाचट म्हणजे जर कुजलं तर कितीतरी टन, माझ्या मते 10-12 टन तरी खात होतं ह्याचा. मग आपण एवढं कशाला हे करायचे त्याला. आता बघा हे इकडं, हे पलीकडं ते पूर्ण जाळून टाकलेलं आहे. आता ही आपली काकरी राहिलेली एक, म्हणजे सांगायचं म्हणजे पाचट जाळण्यापेक्षा जर रानात कुजवलं तर त्याचा भरपूर खात होतो. आणि तोच खात पुन्हा त्याच ऊसाला, म्हणजे कमी प्रमाणात जरी आपण रासायनिक खत टाकले तरी ऊस चांगल्या 1 नंबर येतो. आपल्याला याच्यामध्ये जास्ती काहीच नाही आयती कुट्टी झालेली असते. नॉर्मल 1 इंच भराचाच थर आहे ना, 2 इंच असेल झालं. हे काय एकदम मस्त. आणि विशेष अजून दुसरी गोष्ट, कोणाचे गवताचे रान असतील तर ही एकदम आच्छादन केल्यासारखं होते. ह्याच्यामध्ये पाणी दिलं तर म्हणजे लवकर ओलावा उठत नाही, असं पण होते. कमी जरी पाणी असलं तरी चालतंय, म्हणजे आपलं ऊन पडलेलं डायरेक्ट जमिनीवर जात नाही ना, पर्क्युलेशन होत नाही पाण्याचं. त्याच्यामुळे मग परत ह्याचा गांडूळ खताचं प्रमाण एवढं वाढतं की बस ह्याच्यामुळे. बरं का, ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद, नमस्कार.